आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेली आहे। जीवनात असा एक तरी माणूस असतो ज्याच्यावर आपण मनापासून विश्वास ठेवतो, त्याच्यासाठी आपण सर्व काही करतो, त्याच्या आनंदात आपला आनंद शोधतो, त्याच्या दुःखात आपण रात्रभर जागतो। पण कधी कधी ज्यांच्यावर आपण सर्वात जास्त प्रेम करतो तेच आपल्याला सर्वात मोठं दुःख देऊन जातात। त्यावेळी मन तुटतं, डोळ्यात पाणी येतं आणि एक प्रश्न सतत मनात फिरत राहतो, मी एवढं चांगलं वागलो तरी माझ्याबरोबर असंच का झालं? हा प्रश्न जवळजवळ प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी येतो। पण त्या क्षणी एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळ कधीच अन्याय करत नाही। आज ज्यांनी तुमचं मन दुखावलं आहे त्यांना आज उत्तर देण्याची गरज नाही। तुमचे शांत राहणं हेच सर्वात मोठं उत्तर आहे। कारण माणूस आपल्या शब्दांनी नाही तर आपल्या कर्मांनी ओळखला जातो। आज कोणी तुमची किंमत करत नसेल तर निराश होऊ नका। हिरा रस्त्यावर पडला तरी त्याची किंमत कमी होत नाही, फक्त त्याचा ओळखणारा माणूस हवा असतो। तसंच तुमचंही आहे। तुमचं चांगुलपण प्रत्येकाला समजेलच असं नाही, पण म्हणून चांगुलपणा सोडू नका। कधी कधी आयुष्य आपल्याला एकटं चालायला शिकवतं, कारण प्रत्येक प्रवासात सगळे शेवटपर्यंत सोबत राहत नाहीत। काही लोक फक्त एक धडा शिकवण्यासाठी येतात, म्हणून जे गेले त्यांच्यासाठी रडत बसू नका। त्यांनी तुम्हाला काय शिकवलं हे लक्षात ठेवा, कारण प्रत्येक दुःख माणसाला मजबूत बनवतं। आज तुम्ही जे अश्रू ढाळत आहात ते उद्या तुमच्या सामर्थ्याचं कारण बनू शकतात। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, दुसऱ्याचा द्वेष करून कधीच स्वतःचं भलं होत नाही। द्वेष सर्वात आधी आपल्या मनाची शांतता हिरावून घेतो। म्हणून ज्यांनी तुम्हाला दुःख दिलं त्यांनाही मनापासून माफ करा, त्यांच्यासाठी नाही तर स्वतःच्या मनाच्या शांततेसाठी, कारण शांत मनातच आनंदाचा जन्म होतो। जगात प्रत्येकाला पैसा हवा असतो, पण खरा श्रीमंत तोच असतो ज्याच्या मनात समाधान असतो, ज्याच्याकडे प्रेम असतं, ज्याच्याकडे माणुसकी असते आणि ज्याच्याकडे दुसऱ्याला मदत करण्याची भावना असते। आज जर तुमच्याकडे काहीच नसेल तरी हसत राहा, कारण हसणारा माणूस कधीच पूर्णपणे हरलेला नसतो। लक्षात ठेवा, रात्र कितीही काळी असली तरी सकाळ होणारच। तसंच वाईट काळ कितीही मोठा असला तरी तो कायमचा राहत नाही। एक दिवस वेळ बदलते, परिस्थिती बदलते, लोक बदलतात आणि तुमचं आयुष्यही बदलतं। फक्त त्या दिवसाची वाट पाहताना स्वतःला बदलू नका, तुमचा स्वभाव बदलू नका, तुमची माणुसकी सोडू नका, तुमचं चांगलं कर्म थांबवू नका, कारण चांगल्या कर्माचं फळ उशिरा मिळालं तरी ती नक्की मिळतं। आज तुम्ही कोणासाठी चांगलं करत असाल आणि त्याची कदर होत नसेल तरी निराश होऊ नका। झाड कधी स्वतःची फळं खात नाही, नदी स्वतःचं पाणी पित नाही, सूर्य स्वतःसाठी प्रकाश देत नाही। तसंच चांगले माणसं स्वतःसाठी नाही तर इतरांच्या आनंदासाठी जगतात आणि म्हणूनच त्यांची किंमत वेळ आल्यावर संपूर्ण जग करतं। शेवटी एवढंच सांगतो, जीवनात कोणीतरी सोडून गेलं म्हणून जीवन संपत नाही, कोणीतरी तुमची किंमत केली नाही म्हणून तुमची किंमत कमी होत नाही, कोणीतरी तुमच्यावर अन्याय केला म्हणून तुम्ही वाईट बनू नका, कारण वेळ प्रत्येकाला त्याच्या कर्माचं फळ देते। तुम्ही फक्त संयम ठेवा, चांगले विचार ठेवा, चांगले कर्म करत राहा आणि तुमच्या मनातील माणुसकी कधीही मरू देऊ नका। लक्षात ठेवा, जग बदलण्यापेक्षा स्वतःचं मन जिंका, कारण ज्याने स्वतःचं मन जिंकलं त्याला हरवणं कोणाला शक्य नाही।